एकदम भारी. या वर्षीची डान्स ट्रॉफी आपणच जिंकणार आहोत. येस. द विनर ऑफ डान्स कॉम्पिटिशन इज द न्यू इम्पेरियल कॉलेज. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही स्पर्धेत डान्स कोणता करणार आहात? अगं कोणता काय, झोपली होतीस का काल? दाखवला ना तुला तोच. एक्सक्यूज मी, तो डान्स स्पर्धेचा डान्स असूच शकत नाही. हा, एक मिनिट, म्हणजे आमचा डान्स तुला आवडला नाहीये? तसं नाही ग, तुमचा डान्स चांगलाच होता, पण जो डान्स स्पर्धेसाठी असतो ना असा नव्हता. अगं पण आम्ही रोज याच डान्सची रिहर्सल करतोय. म्हणजे तुम्ही स्पर्धेत कोणता डान्स करणार आहात हे अजून ठरलं नाहीये का? नाही. आणि तुम्ही विचारलंही नाही? अगं आमचं त्याबद्दल काही बोलणंच नाही झालं. वा, म्हणजे स्पर्धेत सादर होणारा डान्स वेगळा आणि तुम्ही रिहर्सल वेगळ्याच डान्सची करताय. हो, म्हणजे आम्हाला जी रिहर्सल सांगितली तीच आम्ही करतो. एनिवेज, तुमचा डान्स कोण ठरवतोय? किमो सर. अगं मग विचारा ना त्यांना. त्यांना विचारायचं इम्पॉसिबल. का? कारण त्यांना तुझ्यासारखे प्रश्न विचारलेले नाही आवडत. अगं पण तुम्हाला माहिती हवं ना की तुम्ही स्पर्धेत काय परफॉर्म करणार आहात ते. हा, माहिती तर हवं, पण हे काम फक्त गायत्रीच करू शकते, दुसरं कोणीही नाही. का? कीर्तनेंना तेही घाबरतात की काय? अगं तसं नाही, म्हणजे मी लीड डान्सर आहे ना म्हणून. बरं जाऊ द्या, मीच विचारते त्यांना. बघूया किती वेगळे आहेत ते तुमचे किमो सर. बघच तू, कळेल तुला. ए बट आय एम डाइंग टू मीट हिम यार. गायत्री प्लीज तू किमो सरांना मला डान्स साठी सिलेक्ट करायला सांग ना प्लीज. कोण, मी? अगं मी कसे सांगू, माझं थोडी ऐकतील ते. अगं तुझं इतकं चांगलं इम्प्रेशन आहे त्यांच्यावर. गायत्री प्लीज जॅक लाव ना माझ्यासाठी प्लीज ना. अगं अनु, हे पॉसिबलच नाहीये. ते प्रोफेशनली खूप डेडिकेटेड आहेत. हो, आणि डान्स मध्ये हलगर्जीपणा त्यांना अजिबात चालत नाही. हे बघ, तुला जर सिलेक्ट व्हायचं असेल ना तर तुला तुझा डान्सच हेल्प करू शकेल. सो नाच. नाही. अच्छा आम्ही